नमस्कार. मी धनंजय राऊत. अ, पाखर सांगवी, लातूर जिल्हा येथील शेतकरी आहे. मागच्या 7-8 वर्षापासून चंदन शेती आणि सुगंधी वनौषधी शेती याच्यावर काम करतोय. माझी स्वतःची 7 एकरची चंदन लागवड केलेली आहे इथंच लातूरमध्ये. आजचा जो विषय पर्यावरणाशी निगडीत किंवा पर्यावरणाबद्दल जे काम होतंय, माणसांसाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठीही खूप महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा याच्यासाठी आहे, की आपण बघतोय मागच्या 10-15 वर्षामध्ये वातावरण किती दूषित झालेलं आहे. त्याची वेगवेगळी कारणं असतील. कारखाने असेल, प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, याच्यासोबतच जे सगळ्यात मोठं जे नुकसान करणारं जे ठरतंय किंवा जे ज्यानं नुकसान केलंय आपलं, ते आहे वृक्षाची तोड. माणसं झाडं तर कटा-कटा तोडतायत, पण लागवड कोणीच करत नाहीये. आणि एखाद दुसऱ्याने केली तर ते पण फक्त फोटोसाठी करतात, सेल्फीसाठी करतात. पण ती झाडं जतन केली जात नाहीत किंवा ती झाडं जगवली जात नाहीत. त्याच्यावरती फारसं लक्ष नाहीये. मी मराठवाड्यातला असल्यामुळं आमच्याकडं दुष्काळ 12 महिने असतो. 12 महिने याच्यासाठी म्हणतो आम्ही, की एखाद वर्षी पाऊस पडतो आणि दुसरे 2-3 वर्ष हा दुष्काळ आमच्याकडं येत राहतो किंवा चालू राहतो. आता यावर्षी पाऊस चांगला पडला. मागच्या वर्षी पाऊस नव्हता. पाऊस यावर्षी इतका पडला, की अक्षरशः लोकांची पिकच वाहून गेली. तर असा हा दुष्काळ आमच्याकडं मागे-पुढे कालावधीमध्ये असतो, नेहमी असतो. या दुष्काळी भागामध्ये झाडं लावणं खूप अवघड काम आहे. ते लावलं तर जगवणं त्याहून कठीण काम आहे. एकतर लोकांना पिण्यासाठी किंवा वापरासाठी पाणी मिळत नाही. मग झाडासाठी कोण पाणी देणार आहे? अशा वेळेस झाडं लागवड करणं किंवा एखाद्या शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीमध्ये सामावून घेणं किंवा त्याला प्रवृत्त करणं हा खूप मोठा विषय होता. मी वयाच्या 15व्या वर्षापासून शेती करतोय वडिलांसोबत. जे पारंपरिक शेती असायची ते करायचं. सोयाबीन, उडीद, मूग, काही ऊस. परत मधल्या काळामध्ये 8-10 वर्षापूर्वी आम्ही अ, भाजीपाल्याची शेती केली, फूल शेती केली. पण याच्यासोबत मला काहीतरी वेगळी शेती करायची होती, की जी की 2 पैसे देईलही आणि निसर्गावर फारशी अवलंबून नसेल. असा मी विचार करत होतो. हे विचार करत असताना वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, रिसर्च सेंटरमध्ये मी बऱ्याच ठिकाणी याच्या माहितीसाठी मी तिकडे गेलो. आणि मग म्हटलं की याच्यामध्ये कमी पाण्यावर येणारी आणि कमी मेहनतीची आणि जास्त पैसे देणारी अशी कुठली शेती आहे का? म्हणजे करता येतेय का? तर सीमॅपमध्ये वगैरे जात असताना मला हा चंदन विषय सापडला. पुण्याला तळेगाव दाभाडेमध्ये जेव्हा मी ट्रेनिंगला गेलो होतो नॅशनल हॉर्टिकल्चरचं जे ट्रेनिंग सेंटर तिथे गेल्यानंतर मला चंदन ही शेती आपण करू शकतो असा विषय तिथे कळला. तिथे एक माझा रूममेट होता. त्याच्याकडून कळलं की चंदन शेती करता येते. त्यांचे वडील फॉरेस्टमध्ये होते. डी-एफ-ओ होते. आता रिटायर झाले. तर जेव्हा तिथे गेलो तर त्यांच्या ऑफिसला भेटण्यासाठी गेलो. त्या ऑफिसच्या समोर एक झाड होतं. साधारणतः तो डिसेंबरचा कालावधी असावा, डिसेंबर-जानेवारीचा. तर त्यांच्या ऑफिसच्या समोर एक झाड होतं. झाड थोडंसं झाडावर बुरशी वगैरे चढली होती पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं तिथं. त्यांना सहज म्हणलं, "सर हे झाड वेगळंच वाटतंय कशाचं आहे?" ते म्हणले, "ये चंदन का पेड़ है." म्हणलं, "सर एवढं मोठं?" खूप बलाढ्य मोठा असा त्याचा बुंदा वगैरे होता. मग मी त्यांना म्हटलं, की याचं काय असेल, याची किंमत काय होईल? ते सहज म्हणले, की 1.5-2 करोड रुपये होतील. मला असं एकदम शॉक बसला, की एका चंदनाच्या झाडापासून 1.5-2 करोड रुपये कसे होतात? आमच्याकडे शेती विकली तरी एवढे पैसे होत नाहीत. ते म्हणले, "हाँ, ये बहुत पुराना झाड़ है. ये करीब 100-150 साल पुराना है और ये हमने मदर प्लांट के तौर पे रखा है." मला विश्वास बसेना झाला, की 1.5-2 कोटीचं झाड कुठं असू शकतं का? मग तेव्हा ते त्यांच्या जो माझा सत्यनारायण मित्र आहे, त्याने त्याच्या वडिलांना की मी याला सांगितलं म्हणलं, की "तू चंदनाची शेती कर. त्याच्यामध्ये चांगला पैसा मिळतो. तुझा जो भाग आहे मराठवाड्याचा तो ड्राय असतो. पावसाचं प्रमाण तिथे कमी असतं. उष्ण वातावरण आहे, जे की चंदनासाठी पोषक आहे." मग हे काही फारसं तिथं नाही रुजलं म्हणून मग मी थोडंसं टाळतोय असं त्यांच्या लक्षात आलं, की ते म्हणले, "मग एक काम कर,
तो इथून जवळच बँगलोरला IWST म्हणून केंद्र सरकारची एक संस्था आहे, जे कर्नाटक सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. इंडियन वूड अँड सायन्स टेक्नॉलॉजी असं त्या संस्थेचं नाव. तिथे जाऊन बघ आणि मग तुला कळेल की चंदन किती मौल्यवान आहे किंवा त्याचं किती महत्व आहे. मी ठीक आहे म्हणलं, फिरलं इकडे तिकडे, येता येता म्हणलं चला आला तर जाऊया, काय फरक पडतो. तर मी बँगलोरला जेव्हा गेलो IWST मध्ये, तिथं साधारणतः 2013-14चा विषय असावा तो. तर त्यावेळेस तिथं तिथले सायंटिस्ट भेटले, तिथल्या लोकांना जेव्हा भेटलो आणि त्यांच्याकडं जी उपलब्धता आहे, पुस्तक माहिती, जी डॉक्युमेंटरी आहे, ते बघितल्यानंतर अक्षरशः माझी झोप उडाली. हे चंदन हे इतकं मौल्यवान आहे, चोरी होते त्याचे, कारण ते मौल्यवान आहेच मग. पण प्रॅक्टिकली म्हणा किंवा कागदोपत्री जेव्हा आपल्याकडं दिसतं समोर, डोळ्यासमोर, तर त्यावेळेस हे विश्वास बसत नाही त्याला. आता समोर दिसलं की विश्वास पडतो. मग तेव्हा मला असं म्हणजे झोप उडाली. म्हणलं अरे एवढे पैसे होऊ शकतात. मग त्याच्यानंतर आल्यानंतर मी आजूबाजूच्या परिसरामध्ये, राज्यामध्ये आणि कुठं काय आहे का याच्यामध्ये, काही मिळू शकतं का? अशी वेगवेगळी माहिती घेतली आपण. पण माहिती घेतल्यानंतर चंदनासारखं उत्पन्न देणारं आजच्या तारखेला भारतामध्ये कुठलंही पीक नाही. ज्या कोरड्या वातावरणामध्ये आपण शेती करतो, इतकं उत्पन्न देणारं कुठलंच पीक नाही. तर त्याच्यामध्ये थोडंसं अभ्यास केला. मग ते चंदन परजीवी आहे, एक तर चंदनच नाही लावता येत, चंदनासोबत दुसरी झाडं लावायला पाहिजे. मग त्याच्यासोबत काय चांगलं असलं पाहिजे? कडुलिंब आहे, कडीपत्ता आहे, सरू आहे, हादगा आहे. त्या इंटरेस्टिंग गोष्टी जेव्हा वाढायला लागल्या, तोपर्यंत मला माहिती नव्हतं. त्यावेळेस मला माहिती झालं की निसर्गाचा अलिखित नियम म्हणू आपण त्याला, त्या नियमानुसार आपल्याला 33% वनक्षेत्र रिझर्व्ह असतं. मोकळं मैदान असेल किंवा शेतकऱ्याचं असेल. म्हणजे माझ्या 4 एकर वृक्ष तेवढे असले पाहिजेत किंवा तेवढं क्षेत्र त्याच्यासाठी रिझर्व्ह असलं पाहिजे. कारण आपल्याकडं 1% शेतकरी, मग तो ऊसाचा असेल, बागायतदार असेल, भाजीपाला असेल, शेतकरी असेल, या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही. उत्सुकता वाढतच लागली. एकतर पैसेही दिसायले त्या चंदनाच्या झाडाचे आणि हे सगळं स्ट्रक्चर मी मगाशी म्हणलं की 15व्या वर्षापासून मी शेती करतो. पण 15 मध्ये मला 15-20 वर्षापर्यंत मला हे कळलं नाही की झाडं किती गरजेचे आहेत. आमच्याकडं मी जेव्हा 15 वर्ष म्हणजे 10वी असताना जेव्हा शेतीमध्ये यायचो, तेव्हा आमची मोठी बांधं असायची. जे बाउंडरी असतात ना, धोरे म्हणतो त्याला. ते 8-8, 10-10 फुटाची असायची. त्याच्यावर मोठी झाडं, जनावरं त्याच्यावरती चारायची, बैलं, गायी असायच्या त्यावर. ते चारायचं त्याच्यात. ती घनदाट झाडं होती. त्यावेळेस पाऊसही चांगला होता. झाडं एवढी होती. आज 1.5-2 किलोमीटरवर माझ्या शेतामधून माझं गाव, शहर जे लातूर शहर आहे माझं, ते सहज दिसतं. आरपार दिसतं. का? वृक्ष तुटले. त्यावेळेस आमची बैल वगैरे असायची ना, तर आम्ही वेळ अमावास्या होते मराठवाड्यामध्ये. साधारणतः हा फेब्रुवारीमध्ये होणार असेल. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये हा होतो. तर त्यावेळेस जो मधला ओढा असतो, त्या ओढ्याला आम्ही गुरांना पाणी पाजवायचो. गाईंना, बैलांना. म्हणजे ते ओढे व्हायचे किंवा दसऱ्याला ज्यावेळेस प्रथा आहे घरातले सामान वगैरे धुवायचे, ते शक्यतो ओढ्याला जाऊन धुवायचे. इतकं पाणी असायचं, एवढा पाऊस असायचा, पण तो पाऊस हरवला. हे याची सर्वे जे काही अभ्यास असेल, तज्ञ लोक असतील, या मंडळीने केले असतील सर्वे याचे. याचं अध्ययन केलं असेल की वृक्षाच्या तोडीमुळं पाऊस कमी झाला. पण हे भागातल्या किती टक्के लोकांना हे पटवून दिलं किंवा किती टक्के लोकांच्या हे डोक्यामध्ये घातलं की बाबा तुमच्यावर जो दुष्काळ पडलाय किंवा तुमच्यावर जो याची कारणीभूती तुम्हीच आहात, तुम्ही जे झाडं तोडलं, हे किती लोक सांगतात किंवा हे किती लोकांना माहिती झाले. वृक्ष तोडत गेले. जेव्हा हे की आपल्याला झाडही गरजेचं आहे आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे बरं का. जितके शेतकरी असतील, तो पश्चिम महाराष्ट्रातला असेल, मराठवाड्यातला असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कुठलाही असेल, ज्याला शेती करायची आहे ना, त्याला झाड जगवलं पाहिजे. झाड जगवलं तुम्ही तर शेती होईल, नाही तर शेती तुमची वाळवंट होईल. म्हणून जे त्याच्यावर पाण्यावर काम करतात, ते जेव्हा इथं आले होते,
तर 2000 तो 13-14चा विषय असावा. ते काय म्हणले बोलत बोलत असताना कार्यक्रमामध्ये, म्हणले की मराठवाड्याची वाटचाल हे राजस्थान सारखी वाळवंटाकडे होत चालली. ते आम्हाला नाही वाटलं त्यावेळेस. पण जेव्हा तेव्हापासून आजपर्यंत 6 वर्षामध्ये बघतोय पाऊस कसा कसा कमी झालाय किंवा कसा कसा होतोय, हे जर आपण अभ्यास केला तर हे 100% आपण वाळवंटाकडेच याची वाटचाल सुरू आहे किंवा त्या दिशेने आमचं पाऊल सुरू आहे. हे वृक्ष लागवडीमध्ये लोकांनी योगदान द्यावं. पण लोकांनी कोण द्यावं? जे वृक्ष लागवड करतायत ना, शहरातली लोक करतायत, रोडवर करतायत, गच्चीवर करतायत, ड्रम मध्ये करतात. ही वृक्ष लागवड नाहीये माझ्या दृष्टीनं. हे समाधानासाठी, फोटोसाठी किंवा तुम्हाला एखादी जबाबदारी दिली आहे, याच्यासाठी हे वृक्ष लागवड आहे. झाडाचं खरं संवर्धन जे आहे ते शेतकरी करू शकतो. ते वनामध्ये होऊ शकतं. रस्त्यावरची झाडं संवर्धन करण्यासाठी नाही होऊ शकत किंवा त्या प्रकारची झाडं रोडवर लावली जात नाही, ज्याचं निसर्गाला फायदा होतो, ज्याचं महत्व आहे. जसं कडुलिंब असेल, वड असेल, पिंपळ असेल, ही झाडं घराच्या जवळ किंवा रोडवरती लावू देत नाहीत लोक. पण हे खरी झाडं जगू शकतात शेतकरी. त्यामुळे मग शेतकऱ्यांना झाडाकडे प्रवृत्त करण्यासाठी काहीतरी ठोस असलं पाहिजे ना. शेतकरी काय येईल? आज शेतकऱ्याला सोयाबीन मधून पैसे मिळत आहेत, तुमच्या कांद्यामधून मिळत आहेत, ऊसामधून मिळत आहेत, भाजीपाल्यामधून मिळत आहेत. मग वृक्ष लागवडीमध्ये काय यावं शेतकऱ्यांना? शेतकऱ्याची आजची परिस्थिती तर सगळ्या जगासमोर आहे. तो महाराष्ट्रातला असला काय संकटामध्ये आहे का? त्याचं उत्पन्न स्थिर राहिलं नाही, उत्पन्न मिळत नाही, अवेळी पाऊस आहे, कधी जास्त पाऊस आहे, ह्या वेगवेगळ्या कारणासाठी. तर मग अशामध्ये तो का वृक्ष लागवड करेल? तर त्याच्यासाठी ही चंदन शेती अत्यंत महत्वाची आहे. एक, त्याला पैसे मिळत आहेत, प्लस मी जे प्लॅन वेगवेगळे तयार केलेत, मी पुढे सांगेनच, वेगवेगळे चंदनामध्ये जे माझे प्लॅन तयार आहेत. चंदन शेती तुमच्या निसर्गासाठी सुद्धा खूप चांगली आहे. कार्बन मोठ्या प्रमाणामध्ये ओढून घेतं, ऑक्सिजन कमी देतं. याच्यासोबत तुमचा कडुलिंब लागतो, जे ऑक्सिजनसाठी सगळ्यात मोठं आणि वरदान असलेलं झाड आहे. तसंच आयुर्वेदिक मध्ये त्याचे अनेक फायदे, तेही झाड आपण त्याच्यासोबत लावतोय. पण हे सगळं करत असताना त्या शेतकऱ्याला तितक्या पैशाचा सोर्स किंवा तितकी हमी वाटली पाहिजे, तर तो शेती करल. मग ह्याच्यामध्ये ही चंदन शेती एकदम परफेक्ट वाटली आपल्याला. म्हणजे हिंदीमध्ये जे म्हण आहे ना, आम के आम और गुटलियों के ताम, तशी ही चंदन शेती आहे. आता मी मगाशी तुम्हाला म्हणलं, मागच्या 6-7 वर्षापासून मी चंदन शेतीवर काम करतोय. या चंदन शेतीमध्ये वेगवेगळे मॉडेल तयार केले. म्हणजे शेतकरी चंदन शेतीकडे का वळला पाहिजे किंवा वळून त्याचा काय फायदा होईल. बाकी तर सगळं चालूच असतं, पिकही आहेत. तर माझे जे 6-7 मॉडेल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चंदन शेती, निव्वळ चंदन शेती, ज्याला चंदन शेती करायची आहे, तो चंदन शेती करू शकतो. एखाद्यानं म्हणलं मला भाजीपाला करायचे, त्याच्यासाठी एक आम्ही डेमो प्लॅन केलेला आहे, डेमो प्लॉट केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घेऊ शकता. तुमची पालक असेल, मेथी, कोथिंबीर, हळद, आलं, टोमॅटो, मिरची सारखी सुद्धा तुम्ही पिकं घेऊ शकता. तेलवर्गीयांसाठी सुद्धा याच्यामध्ये आम्ही प्रयत्न केला आहे. दुसरे तुमचे मेडिसिनल काही क्रॉप आहेत, जसं की मी मागच्या 2 वर्षापासून काळ्या हळदीवर वेगवेगळा प्रयोग करतोय. काळी हळद हे औषधी वनस्पतीमध्ये आहे, खूप मूल्यवान आहे, खूप चांगले भाव आहेत त्याला. पण त्याला होलसेल मार्केट नाही म्हणून मी थोडंसं त्याला प्रमोट करत नाही. आता शेतकऱ्यांना म्हणतो की तुमच्या तुमच्या लेवलवर त्याला मल्टिप्लिकेशन करून एक सीड बनवा, तुमच्याकडे एक त्याचं सीड प्लॉट बनवा, ज्याच्यामुळे आपल्याला पुढे भविष्यात फायदा होईल. हे तुमचं मग शतावरी असेल, अश्वगंधा असेल, अलोवेरा असेल, ह्या वेगवेगळ्या सुद्धा त्याच्यामध्ये शेती चंदनासोबत करता येते. याच्या पलीकडे जाऊन अजून काही शेतकऱ्यांना काय वाटतं की बाबा मला काही कोंबडी पालन करता येते का, शेळी पालन करता येते का, गोपालन करता येते का, किंवा दुधाची काही जे जनावर आहेत म्हशी करता येतात का. तर चंदन शेती सोबत हे वेगवेगळे तुम्हाला प्लॉट करता येतात. याचे मी वेगवेगळे मॉडेल तयार केलेले आहे. याचं सगळं डिटेल्स आपण शेतकऱ्यांना देतोय. म्हणजे काय आहे की चंदन शेती हे पैसे देणारी तर आहे, खूप पैसे देते. आपल्या सामान्य शेतीच्या तुलनेत 3 ते 4 पट त्याच्यापासून उत्पन्न मिळतं. याच्यावर खात्रीशीर मिळते, त्यात काही शंका नाही. पण जो कालावधी आहे, चंदनाचा जो लागणारा जो कालावधी आहे तो 15 ते 20 वर्षाचा आहे. झाडं आपण शेतकऱ्याला उत्पन्नासाठी त्याला प्रेरित केलं, उत्पन्नाचं मोठं त्याला दाखविलं, मोठं उत्पन्न आहे हेही त्याला पटलं. पण जो 15 वर्षाचा जो पिरियड आहे ना, जो टायमिंग आहे, तो 15-20 वर्षाचा, तो त्याच्यासाठी खूप मोठा आहे. मी 2016-17 पर्यंत मी सर्वे केला. हे वेगवेगळे मॉडेल का तयार केले त्यासाठी सांगतो. मी 16-17 पर्यंत जेव्हा शेतकरीची लागवड केली, तर माझ्याकडे 2च प्रकारच्या शेतकऱ्याकडे चंदन लागवड झाली. एक सदन शेतकरी, ज्याच्याकडं
भली बक्की बकळ जमीन आहे, 50 एकर 60 एकर क्षेत्र, तो चंदन लावतोय. दुसरा ज्याच्याकडे व्यवसाय आहे, म्हणजे व्यवसायामध्ये तो स्थिर आहे आणि शेती आहे, तोही माणूस चंदन लावतो. तिसरा नोकरदार. 3च लोक शेती करतायत. पण जो खरा शेतकरी आहे आपला, जो 2 एकरवाला, दीड एकरवाला, जो अल्पभूधारक शेतकरी आहे, गरीब शेतकरी आहे, या शेतकऱ्याने सुद्धा चंदन शेती केली पाहिजे. हे आमचं म्हणणं होतं. का? तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडेच पैसा जातो. इन्व्हेस्टमेंट करतायत, ते मोठं विजन ठेवतायत, मोठं काम करतायत, म्हणून त्यांच्याकडे पैसा जाते. पण माझं म्हणणं होतं की बाबा, या छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा चंदन शेती केली पाहिजे. कारण वृक्ष लागवड त्यांनाही करणं गरजेचं आहे, त्याचं योगदान असणं गरजेचं आहे. 33% नियम त्याला सुद्धा लागू झाला पाहिजे त्या वृक्ष लागवडीचा. तर त्याच्यासाठी काय करता आलं पाहिजे? जेव्हा बारीक बारीक 2 एकर शेतकऱ्यांना आम्ही म्हणलो, बाबा तुम्ही थोडे चंदनाची झाडं लावा, 10 लावा, 15 लावा. तो म्हणायचा, लावायला काय मी सगळंच लावतो हो, पण माझी रोजीरोटी कसं चालणार, माझं पोट पाणी कसं चालणार, यांच्यासाठी काय वेगवेगळं करता येईल का? त्यासाठी मी 2017 मध्ये कोंबडीचं स्वतः 1,000 कोंबडीचं मी स्वतः आंब्याच्या आणि चंदनाच्या बागेमध्ये गावरान कोंबडी पालन केलं. थोड्या शेळ्या केल्या. वेगवेगळे 2-2.5 वर्षामध्ये वेगवेगळे डेमो केले की याच्यामध्ये कोंबडी किती सोडू शकतो. 1.5 एकर मध्ये मी 1200 कोंबडी सोडली. त्यातली जाऊन जवळपास 1,000 कोंबडी जगली. आता लॉकडाऊन मध्ये तर सगळ्यात हायेस्ट रेट मिळाला मला. एक कोंबडी 700-800 रुपयाला गेली. तो काय नेहमी राहणारा रेट नाही, पण एवढे पैसे झाले. सरासरी ऍव्हरेज जरी केलं ना तुमच्या, तर कोंबडी पालनामध्ये वर्षाकाठी 80-90 हजार ते 1 लाख रुपये राहू शकतात 2 बॅच निघतात वर्षामध्ये. हे सगळं कधी शक्य होतं, जेव्हा आपण प्रॅक्टिकली करतो. ह्या शेतकऱ्यांसाठी आपण ते डेमो बनवतोय किंवा जे बनवले की बाबा, तू 2 एकरवाला आहे ना, तू 100% चंदन लाव. आणि तुझी जी उपजीविका आहे, कुठलाही शेतकरी असेल, तो पश्चिम महाराष्ट्रातला असेल, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कुठलाही असेल, त्या शेतकऱ्यांना हे सगळ्या गोष्टी करता येतील. मग तो कोंबडी पालन करेल, शेळी पालन करेल. आता मी महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये मी चंदन शेतीचं काम करतोय. आजपर्यंत जवळपास माझे 10 ते 12 हजार शेतकरी आहेत, ज्यांनी 2 एकर 3 एकर वर अशी चंदनाची लागवड केली आहे. मी माझ्या इथं माझं जे फार्म आहे, या फार्मवरती आता चंदन लागवड प्लस रोप निर्मिती आहे माझ्याकडं. तर दरवर्षी मी एक 5 लाखापर्यंत रोप निर्मिती होते माझ्याकडे. हे 5 लाख रोप वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे विकली जातात, त्याच्याकडे लागवड केली जाते. लागवडीचे त्यांना मार्गदर्शन करतो आम्ही. विशेष बरं का, आम्ही मार्गदर्शन मोफत करतो. मार्गदर्शनासाठी आम्ही कुठलेही पैसे घेत नाही. मग ते त्यांच्या फील्डवर काही प्रॉब्लेम असतील, झाडांना काही डिसीज असेल, तुमचं मॅनेजमेंट असेल, तुमच्या झाडाचं टोटल लेआउट असेल बनव, हे आम्ही मोफत करतो. याच्या बदल्यात आम्ही एवढीच अपेक्षा करतो की बाबा, जे काही तुम्हाला लागणारी 100, 200, 500 रुपये ते आमच्याकडून घ्या, हे अपेक्षा असते. मी एवढं काय सांगतोय की चंदन शेती तुम्ही केली पाहिजे. हे तुमच्याकडं फायदेशीर आहे किंवा तुम्हाला फायदेशीर होते, फायदेशीर आहे, त्यात काहीच डाऊट नाही. हे कधी कळतं? माझ्याकडे जेव्हा 10-12 हजार शेतकऱ्यांनी चंदन लागवड केली वेगवेगळ्या राज्यामध्ये, ते सक्सेसफुली आली. पण त्याच्यामध्ये कोणाला कोंबडी करायला लावली आहे, कोणाला शेळी करायला लावली आहे, कोण भाजीपाला करतोय, कोण औषधी वनस्पती करतोय, काही बाग केले, कोणी पेरू लावलाय, कोणी सीताफळ लावलंय, वेगवेगळ्या शेती करतायत आणि ह्या सक्सेसफुली होत आहेत. तर जे 15 ते 20 वर्षाचं ओझं वाटणार आहे 2 एकरवाल्या शेतकऱ्याला, 3 एकरवाल्या शेतकऱ्याला, त्यांच्यासाठी हे वेगवेगळे मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे मिळतात, प्लस जे निसर्गामध्ये आमचं वाटा असला पाहिजे किंवा आमचा सहभाग असला पाहिजे, काहीतरी त्या निसर्गाला द्यायचे म्हणून. सगळं काही पैशासाठीच होत नाही आणि सगळं काही पैशासाठी करूही नाही. मी मी आजपर्यंत माझं जे वय आहे, आज माझं 37-38 वर्ष वय आहे, या वयापर्यंत बघितलं, माझ्यापेक्षा खूप अनुभवी लोक असतील, पण या वयापर्यंत मी जे आयुष्य माझं जगलो, या आयुष्यामध्ये सर्वच काही पैशासाठी होऊ शकत नाही. पैसा तर असलाच पाहिजे, पण पैशासोबत या सगळ्या गोष्टी आहेत. आता माझ्या फार्म मध्ये बघितलं ना, तुम्हाला कोंबड्या दिसतील, कुत्रे दिसतील, घोडे दिसतील, म्हशी दिसतील, गायी दिसतील, बैल दिसतील, सगळं सगळं वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे, पक्षी, बदक, कबूतर, टर्की, ही वेगवेगळं सगळं. का? तर हा तुमचा जो विरंगुळा आहे, किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून, आता काय होतं शहरामध्ये बघा ना, एखादा व्यापारी असेल, नोकरदार असेल, त्याला 8 दिवस काम करून, 7 दिवस काम करून थकवा येतो. मग ते मल्टिप्लेक्सला जातात,
किंवा आणखी कुठं एन्जॉय एखाद्या पिकनिकला जाताय. आपल्याला शेतकऱ्यांना, आम्हा शेतकऱ्यांना सुद्धा आमचं एंटरटेनमेंट झालं पाहिजे ना. मग त्यासाठी पक्षी असले पाहिजेत आमच्याकडे, प्राणी असले पाहिजेत. हे सगळं निसर्गाचं एक चक्र आहे, ते परिपूर्ण आपल्या फार्म मध्ये झालं पाहिजे. मग तिथं तुम्हाला तुमचं मनही लागेल, पैसाही येईल, सगळं काही होईल. आज माझं जे लातूरमध्ये जे माझं फार्म आहे, तुम्ही मे मध्ये जर आलात ना, तुम्हाला असं नाही वाटणार की तुम्ही मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये, तुम्ही वाटाल हे पश्चिम महाराष्ट्र आहे. अरे हे कुठं कोकणात आलो. हे 25-25, 30-30 वर्षाची मोठी मोठी झाडं, वाढलेली चंदनाची. तिथं तुम्ही माझ्या फार्मच्या बाजूला गेलात एक 100 फुटावर, तिथलं टेम्परेचर तुम्हाला 40-42 असेल. माझ्या फार्म मध्ये आलात की 35-38 असेल. एवढं टेम्परेचर डाऊन आहे. तुम्हाला कूलर लागत नाही, एसी लागत नाही, काही लागत नाही. माझ्या घरामध्ये काही नाही. एवढं टेम्परेचर ह्या झाडाचं मिळतं. प्लस जे समाधान आहे ना, सगळं काही होतं ते समाधान आहे. त्या झाडामध्ये, त्या वनामध्ये जेव्हा तुम्ही जातात, तुमची लेकरं जातात, तुमची पत्नी जाते, आई वडील जाते, ते समाधान आहे ना, कुठंच जात नाही. आमच्या लातूरचे कलेक्टर आहेत जी श्रीकांतजी, ते हे लॉकडाऊनच्या अगोदर एकदम माझ्याकडे आले, फार्म व्हिजिट केली, पहिल्यांदाच आले होते ते. ते 5-10 मिनिटासाठी आले होते, म्हणजे 5 मिनिट माझ्याकडे वेळ आहे, चल तुझ्या फार्मला जाऊन येऊ. आले. आल्यानंतर साहेब 2 तास बसले. बसल्यावर त्यांनी काय म्हणले जाताना, म्हणले माहितीये का, मेरा सपना क्या है पता है, मैं जब भी रिटायर होऊंगा या रिटायरमेंट लूंगा, तो मैं एक बढ़िया सा फार्म हाउस बनाऊंगा और वहां ऐसे सब पेड़ लगाऊंगा, 400-500 पेड़ रहेंगे और उसके बीच में मेरा घर रहेगा. जी इतक्या मोठ्या पदावर असलेली माणसं सुद्धा आपला जो शेवटचा जो काळ आहे, जो रिटायरमेंट आहे किंवा आनंद घ्यायचा आहे, ते या वृक्ष संवर्धनामध्ये घालायचं म्हणतात, झाडांमध्ये घालायचं म्हणतात, शेतामध्ये घालायचं. मग आपल्या शेतकऱ्यांना तर सुरुवातीपासूनच हे मिळते. पैसे त्यांना 2 जास्त मिळत असतील, पण समाधान किंवा जे आनंद आहे त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला या संवर्धनामध्ये किंवा या वृक्ष लागवडीमध्ये आपल्याला करता येतो. बाकी जी वेगवेगळे मॉडेल म्हणलेत मी, या मॉडेलसाठी तुम्हाला कुठलीही अडचण येत असत. समजा काही लोकांना वाटतंय की बा चंदन लागवड करायची आहे, पण मला उत्पन्नही पाहिजे, त्यासोबत स्पेसिंग बी पाहिजे, थोडस फळझाड पाहिजे किंवा बागायती पाहिजे, भाजीपाला करायचे. असे वेगवेगळे मॉडेल मी तयार केलेले आहेत, मी तुम्हाला तयार करून देऊ शकतो. आता याच्यामध्ये काय होतं, हे बेसिक झालं, चंदन लागवड करण्यापर्यंत ठीक झालं.